नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025, 10/10/2025. आजच्या दिवशी आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 72 नंबरचा डिस्कस करत आहोत येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी. आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञानचे प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी 2024-25. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती +85 मार्क मिळवणे. तरी पण तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. तुम्हाला काही जर प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. पहिल्यांदी पीपीटी पॉज करून, व्हिडिओ पॉज करून प्रश्नाचा आन्सर द्यायचं. नंतर कंटिन्यू करून प्रश्नाचा आन्सर बरोबर आहे की नाही ते आपल्याला समजून घ्यायचं आणि किती प्रश्न बरोबर येतात ते तुम्ही मला कळवायचं आहे. आपले डेली प्रश्न होतात 25 पैकी किती मार्क मिळतात हे तुम्हाला सांगायचं आहे. तर चला आज पहिला प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, हायड्रोजन, नायट्रोजन ऑक्साईड. कोणता नाही? हायड्रोजन. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आता हायड्रोजन का? तर हायड्रोजन हा उष्णता धरून ठेवणारा वायू नाही आहे, त्यामुळे तो हरितगृह वायू मानला जात नाही. इतर वायू कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड हे सर्व पृथ्वीच्या तापमान वाढीला कारणीभूत आहे. तर हायड्रोजन तापमान वाढीला कारणीभूत नाही आहे, त्यामुळं हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही आहे. राहील लक्षात. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? रिकेटेस, ॲनेमिया, स्कर्वी, गॉयटर. कोणता होतो? ॲनेमिया. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता आयरनची कमी असली म्हणतं हिमोग्लोबिन असतं आपलं, त्याला आपण एच बी म्हणून ओळखलं जातं. ज्यावेळेस हिमोग्लोबिनचा रिपोर्ट येतो तर एच बी म्हणून त्याला आयरनची गरज असते. काय गरज असते? आयरनची, म्हणजे लोहची गरज असते. तर ते शरीरात लोहची कमतरता झाल्यावर हिमोग्लोबिन घटते, म्हणजे काय कमी होतंय? काय कमी होते? लोह खनिज कमी आले, हिमोग्लोबिन कमी होते. मनुष्याला थकवा कायम जाणवतो. चक्कर येतात व हातपायांना मुंग्या पण येतात. मुंग्या येणे म्हणजे कापरे होणे, अशा प्रकारचे लक्षणे दिसतात. ती लक्षणं कोणत्या आजाराचे? ॲनेमिया आजाराचे. ते कशामुळे होतं? लोहचं प्रमाण कमी असल्यामुळे शरीरात. ओके. पुढचा, LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बँकिंग, शिक्षण, विमा, उद्योग. LIC ही संस्था विमा या संस्थेशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजे गव्हर्नमेंट संस्था आहे. कोणती संस्था? ही गव्हर्नमेंट संस्था आहे. याची स्थापना कधी झाली होती हा पण प्रश्न विचारला जातो. स्थापना 1956 झालेली होती. ऑलिव्हर रिडले हे कोणत्या प्राण्याची जात आहे? मासा, कासव, साप, पक्षी. कशाची आहे? कासवाची. ऑप्शन क्रमांक बी कासव. महाराष्ट्राचे किनारपट्टी क्षेत्र कोणत्या नावाने ओळखले जाते? मालवण किनारा, कोकण किनारा, गोवा किनारा, कर्नाटक किनारा. महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा. आपण कोकणात फिरायला जायचं इच्छा दर्शवतो तर त्याला काय म्हणतात? कोकण किनारा.
बौद्ध धर्मग्रंथ म्हणून कोणता ग्रंथ ओळखला जातो? वेद, त्रिपिटक, कुराण, बायबल. काय? त्रिपिटक. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. त्रिपिटक. आता या त्रिपिटकचे 3 भाग आहे. किती आहे? 3 भाग आहे. पहिला भाग कोणता आहे? विनय पिटक. दुसरा सुत्त पिटक. आणि तिसरा अभिधम्म पिटक. आता विनय पिटक म्हणजे काय? भिक्षेच्या आचारसंहितेवरील नियम सांगितले आहेत विनय पिटकमध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलेले बुद्धांच्या उपदेशाचे संग्रह आहे. आणि अभिधम्म पिटकमध्ये काय? तत्वज्ञान आणि तत्वचिंतनाचे विषयक ग्रंथ आहे. क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, अर्थव्यवस्था. कशाशी संबंधित आहे? पर्यावरणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो हे योग्य उत्तर असणार आहे आपलं, पर्यावरण. आता क्योटो प्रोटोकॉल हा पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे तो कशा संबंधित आहे? जागतिक तापमान, आपलं जे जागतिक तापमान वाढतंय सध्या, आपला सूर्यदादा जेवढा गरम होऊ राहिला त्याच्यामुळे आपलं तापमान वाढतात, ग्लेशियर पिघळतात. आणि बरेचसे असे जे समुद्रकिनारी देश आहे ते डुबायच्या याच्यावर आहे. त्याच्यासाठी हा करार केला गेलेला आहे. हा करार कधी केला गेला होता? 11 डिसेंबर 1997 रोजी केला होता. कोणत्या शहरात केला होता? क्योटो या शहरात केला होता. हे शहर कुठे? जपानमध्ये. त्यामुळे याला काय म्हणतात? क्योटो प्रोटोकॉल म्हणून ओळखलं जायला लागलं तिथून पुढं. पुढचा प्रश्न, जागतिक चिमणी दिवस वर्ल्ड स्पॅरो डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 जून, 20 मार्च, 22 एप्रिल, 16 सप्टेंबर. कधी केला जातो? 20 मार्चला केला जातो. ऑप्शन क्रमांक बी 20 मार्चला कोणता? चिमणी डे म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात उत्तर सीमेवर कोणती डोंगर रांग आढळते? अजंठा, सह्याद्री, सातपुडा, बालाघाट. कोणती सापडते? सातपुडा. ऑप्शन क्रमांक सी. शेंगाच्या म्हणजे ग्राउंडनटच्या किती जाती आहे? 5, 6, 7, 8. किती आहे? 8. ऑप्शन क्रमांक डी. युनायसीएफ या संघटनेचे मुख्य लक्ष कोणाशी संबंधित आहे? शाळा, बालके, आरोग्य, कर्मचारी, महिला. कोणाशी? बालकांशी. ऑप्शन क्रमांक बी. आता त्यांचं मेन उद्दिष्ट काय? की बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करणं, शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि बालकांच्या सुरक्षेसाठी नियम लागू करणे व बाल हक्काचे संरक्षण करणे हे UNICEFच्या संघटनेचे मुख्य लक्षण आहे. UNICEFचं फुल फॉर्म काय? युनायटेड नॅशनल आणि इंटरनॅशनल चिल्ड्रन फंड, एमर्जन्सी फंड. भारताच्या सीमेवर सुरक्षा कोणाकडे असते? CRPF, BSF, इंडियन आर्मी आणि ITBT. कोणाची असती? BSFची असते. ऑप्शन क्रमांक बी. आता BSF तुम्ही म्हणताल सर BSF तुम्ही सांगितलं, तर BSFची स्थापना कधी झाली?
हे पण महत्त्वाचा आपल्याला हा प्रश्न विचारू शकता. स्थापनाही झाली 1 डिसेंबर 1965 मध्ये स्थापना झाली. त्यांचं मुख्य कार्य काय? सर्व स्थलीय सीमांचं संरक्षण करणे. पाकिस्तान आणि बांगलादेश. लक्षात राहील. आता हे झालं भारत पाकिस्तान, ते पाकिस्तान आणि पाक आणि बांगला देश. CRPFचं कुठं येतं? भारत देशाची आतील शांतता. इंडियन आर्मी लष्करी युद्ध आणि संरक्षण. ITBP चीन आणि भारत या सीमा. लक्षात राहील. कोणकोणत्या सीमेवर कोणकोणते सुरक्षा असते. चला पुढचा प्रश्न. SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची स्थापना कुठे झाली? मुंबई, पुणे, पुरंदर, नागपूर. कुठे झाली? पुरंदरला झाली. ऑप्शन क्रमांक C हे तुमचं योग्य उत्तर आहे. पुरंदर. आता पुरंदर कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे. आता याचा SRPFचा मेन उद्देश काय? पहिला उद्देश आहे आपत्ती व्यवस्थापन. दुसरा उद्देश आहे हिंसक परिस्थितीत त्वरित प्रतिसाद. राज्यातील सुरक्षा आणि सार्वजनिक शांतता राखणे. भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, सरदार पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण आहे? ऑप्शन क्रमांक B डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर. नाबार्डने कशाला पतपुरवठा करते? व्यावसायिक बँक, राज्य सहकारी बँक, आंतरराष्ट्रीय संस्था व खाजगी संस्था. नाबार्ड कशाला? राज्य सहकारी बँकांना पतपुरवठा पुरवते. ऑप्शन क्रमांक B हे योग्य उत्तर असणार आहे आपलं. पुढचा प्रश्न. चौरी घटना नंतर कोणते आंदोलन संपूर्ण झाले? असहकार चळवळ, स्वराज्य आंदोलन, खेडे आंदोलन, भारत छोडो आंदोलन. कोणते आंदोलन झाले? असहकार चळवळ. ऑप्शन क्रमांक A हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. जेव्हा 1921 मध्ये असहकार चळवळ आंदोलन सुरू झाले तेव्हा युपीमध्ये चौरी जी घटना घडली त्यानंतर महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे घेतली. लक्षात राहील. म्हणजे चौरीची घटना काय झाली होती? ब्रिटिश सरकारचं जे पोलीस स्टेशन आहे
ते आंदोलकांनी काय केलं होतं, पेटून दिलं होतं आणि 70 पोलीस लोक ठार झाले होते. त्यामुळे महात्मा गांधींनी निर्णय घेतला, असहकार चळवळ मागे घेतली. ओके. भारताचा प्रमुख नागरिक कोण? पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती. कोणी? राष्ट्रपती आपले. ऑप्शन क्रमांक बी. सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत ते तुम्ही मला सांगू शकतात. आणि कितव्या महिला आहेत त्या? पहिल्या आहे की दुसऱ्या आहे ते सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. महिला समाजाची सुधारणा करण्यासाठी कोणत्या व्यक्तीने संस्था स्थापन केली? सावित्रीबाई फुले, पंडित रमाबाई, इंदिरा गांधी, मधुबाला. कोणी केली? पंडित रमाबाई यांनी केली. ऑप्शन क्रमांक बी, पंडिता रमाबाई. त्यासाठी कोणती संस्था स्थापन केली होती त्यांनी? आर्थिक संस्था म्हणून स्थापन केली होती. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1947. राज्य राखीव पोलीस म्हणजे SRPF, लक्षात राहू द्या. आपण जो SRPF मध्ये फॉर्म टाकतो त्यालाच राज्य राखीव पोलीस दल असं म्हणतात, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. जसं CRPF आहे, CRPFच्याच अनुषंगाने स्टेटना काढलेली ही एक ते SRPF फोर्स आहे. तर त्याची स्थापना कधी झाली होती? 1948 मध्ये झालेली होती. ऑप्शन क्रमांक बी, 1948. मध्ये मुंबईतले पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? टाइम्स ऑफ इंडिया, बॉम्बे हेराल्ड, हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्सप्रेस. कोणतं? बॉम्बे हेराल्ड. ऑप्शन क्रमांक बी. इंग्रजीमधलं पहिलं वृत्तपत्र होतं मुंबईतलं, लक्षात राहू द्या. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? ब्राह्मी, देवनागरी, गुरुमुखी, बंगाली. कोणत्यामध्ये केलं? देवनागरीमध्ये केले जातं. ऑप्शन क्रमांक बी. भांगडा नृत्य हे कोणत्या राज्याचे आहे? राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात. कशाचं आहे? भांगडा, पंजाब. ऑप्शन क्रमांक बी. संपत्तीदाराशी शेतकऱ्यांशी लढा कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तांदूळ, गहू, नीळ, कापूस. कशाशी? निळीशी. ऑप्शन क्रमांक सी, नीळ. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग यांची नेमणूक कोणाकडून केली जाते? पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा सभापती, केंद्रीय मंत्री. कोणाकडून केली जाते? राष्ट्रपतींकडून. ऑप्शन क्रमांक बी. भारतीय संविधानाचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? राज्याचे कर्तव्य, मूलभूत कर्तव्य, नागरिकांचे हक्क, न्यायालयाची अधिकार क्षमता. कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य, म्हणजे आपले नागरिकांचे थोडेफार जे काय मूलभूत कर्तव्य त्याच्या संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी. मूलभूत कर्तव्य कधी ॲड केले भारतीय संविधानात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. आणि आणखीन दुसरा प्रश्न, कोणत्या समितीमार्फत केले ते पण सांगायचं आहे. तिसरा प्रश्न, ज्या समितीमार्फत केले तेव्हा किती होते? आणि मी शेवटचा एक हक्क सांगतो, 6 ते 14 वयोगटातील सर्व बाल मित्रांना म्हणू आपण, शिक्षणाचा हक्क आहे. त्यांना शिकवलं पाहिजे. हे पालकांना बजावून सांगण्याचं हे कर्तव्य हे कधी ॲड केलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 2000 कधी आणि कितवं संशोधन होतं? 86वं संशोधन होतं. तर आता कितीमध्ये झालं 86वं संशोधन हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 72 संपलेला आहे.
तर तुम्हाला 25पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी वाटल्या तर कमेंट करून डिसलाईक करून आम्हाला कळू शकतात. जर तुम्ही नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 7 वाजता पोलीस भरती सराव पेपर येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी आपण घेऊन येतो. तुम्हाला अभ्यास करण्यात नक्की फायदा होईल याचे मी आश्वासन देतो. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.